प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी. या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती जर कोणी श्रोते नवीन असतील तर त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्यांना प्रार्थना करतो की व्हिडिओ तुम्ही पूर्ण ऐका आणि ऐकल्यानंतर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटमध्ये प्रतिक्रियासुद्धा तुमची द्या. कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनांनो, सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या लाख 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 शुभेच्छा. तर या माझ्या भाविक सज्जनांनो, कोणालाही तुम्ही सहज प्रश्न विचारला तर गुढीपाडवा साजरा का केला जातो, तर पटकन उत्तर येतं की प्रभू रामचंद्रजी 14 वर्षाचा वनवास भोगून आणि रावणाला हरवून आपल्या अयोध्येत परतलेत. तर त्यांचा सन्मान सोहळा म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. हे टिपिकल सर्वांच्या तोंडातलं असलेलं उत्तर. परंतु गुढी पाडवा साजरा करत असताना ती काठीच का लावली जाते, तो कपडाच का बांधला जातो, ती साखरच का बांधली जाते, याचं काहीतरी लॉजिक आहे. त्यामुळं हे सगळं बांधलं जातं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे. गुढीपाडवा, खरं तर गुढीपाडवा साजरा यासाठी केला जातो की जेव्हा 14 वर्ष वनवासातून प्रभू रामचंद्रजी आपल्या नगरीत म्हणजे अयोध्या नगरीत आले, त्यावेळेला तिथल्या जनतेला वाटलं की आमचा राजा, आमचा प्रभू आमच्या अयोध्येत परतलाय, तर आनंद उत्सव साजरा करूया. मग गावातली काही मान्यवर मंडळी, त्या अयोध्येतली मान्यवर मंडळी प्रभू रामचंद्रजींना भेटायला गेले आणि म्हटले की तुम्ही आलात, याचा आनंद उत्सव आम्हाला अयोध्येमध्ये साजरा करायचा आहे, तर कशा पद्धतीनं करावा आणि त्याचं प्रतीक आम्हाला एक बनवायचं आहे. तेव्हा ते म्हटले की ते तर मर्यादा पुरुषोत्तम राम होते. त्यांनी स्पष्ट सांगितलं की एखाद्या पंडिताला विचारा, एखाद्या ज्ञानी महात्म्याला विचारा. मग गावातल्या एका पंडिताला विचारलं की आम्हाला तसं ते प्रतीक बनवायचं आहे की आमचे प्रभू आमच्या घरी आलेत आणि आमच्या अयोध्येत आल्यामुळं आनंद उत्सव साजरा करतोय, त्यासाठी ते प्रतीक आम्हाला बनवायचं आहे. तेव्हा ते पंडित म्हणाले, मी प्रतीक बनवून देतो, तुम्ही त्या पद्धतीच्या वस्तू आणा. सर्वात प्रथम उंचच्या उंच अशी एक काठी बांबू घेऊन या. तेव्हा गावातल्या त्या मान्यवरांनी विचारलं की हा बांबू घेऊन तर आम्ही आलोय, पण याचा अर्थ काय ते तरी आम्हाला सांगा. त्यावेळेला ते पंडित म्हणाले, याचा अर्थ हा आहे की जमिनीपासून आकाशाकडं दिशा दाखवणारा हा बांबू एवढा उंच जो आहे, तो जमिनीपासून म्हणजे धरतीपासून आकाशापर्यंत जो परमात्मा आहे, निर्गुण निराकार आहे, त्याचं सगुण साकार रूप म्हणजे आपले प्रभू रामचंद्र जे आहेत. मग त्या प्रभू रामचंद्रांच्या सगुण साकार रूपाचं म्हणजेच निर्गुण निराकाराचं जो धरतीपासून आकाशाच्या पलीकडे आहे, त्याचं दर्शन व्हावं, ते दर्शवणारं प्रतीक म्हणजे हा बांबू आहे. हा प्रत्येकाने आपापल्या घरासमोर उभा करायचा, बांधायचा आहे. मग ते मान्यवर म्हटले की मग अजून काय पाहिजे. तेव्हा ते पंडित म्हटले, आता प्रत्येकाने एक एक नवीन वस्त्र आणा. वस्त्र आणलं आणि ते वस्त्र बांधलं त्या काठीला. बांधल्यानंतर मान्यवरांनी विचारलं की हे वस्त्र कशासाठी. तेव्हा ते पंडित म्हणाले, हे वस्त्र संपूर्ण जगातली जी जनता आहे, अयोध्येतली जनता आहे, त्या जनतेची लाज राखणारं वस्त्र आहे. म्हणून त्या जनतेचं प्रतीक, त्या आनंद उत्सवात सहभागी होणाऱ्या सगळ्या जनतेचं प्रतीक म्हणजे ते वस्त्र आहे.
ज्याच्या आतमध्ये सगळ्यांची लाज राखली जाते असं वस्त्र तिथे आपण अडकवू. त्याच्यानंतर पंडित म्हणाले की आता आपल्याला कडुलिंबाचा पाला पाहिजे. तेव्हा कडुलिंबाचा पाला आणला आणि आणल्यानंतर मान्यवरांनी विचारलं की हा कडुलिंबाचा पाला कशासाठी? तर ते पंडित म्हणाले हा कडुलिंब रोग घालवणारं रोग प्रतिबंधक औषध आहे. मग लोकांच्या मनामध्ये राग, द्वेष, मोह, मत्सर, अहंकार हे षड्रिपू विकार घालवण्याचं प्रतीक म्हणजे कडुलिंब आहे. आणि खरं तर ज्ञानी यदि अभिमानी हो तो रावण जैसा होता है. या कडुलिंबाप्रमाणे अभिमान रावणामध्ये होता, पण रावणाचा आदरसुद्धा प्रभू रामचंद्रजी तितकाच जास्त करत होते. कारण त्याच्या ज्ञानाचा, त्याच्या पांडित्वाचा आदर प्रभू रामचंद्र करत होते. म्हणून त्या रावणाचं म्हणजे कडूपणाचं प्रतीक म्हणून तो लिंबाचा पाला बांधायचा आहे. त्याच्यानंतर मान्यवरांनी विचारलं की अजून काय हवं आहे? तेव्हा ते म्हटले की गोड साखर आणा, खडी साखरेची एक लढी आणा. मग ती लढी बांधली गेली आणि ती लढी बांधल्यानंतर मान्यवरांनी विचारलं की ही लढी कशासाठी? तेव्हा ते म्हणले आपण रावणाच्या कडूपणाचं प्रतीक तर बांधलं, पण आपले प्रभू रामचंद्रजी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम यांची वाणी अशी आहे, साच आणि मवाळ, मितुल्याने रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, ऐशी वाणी बोलिये मन का पाक होय, औरण को शीतल लगे आप भी शीतल होय. त्या खडी साखरेप्रमाणे गोड अशी वाणी आपल्या प्रभूची आहे, आपल्या रामाची आहे. म्हणून ते गोड वाणीचं प्रतीक म्हणून ती खडी साखरेची लढी बांधायची आहे. त्याच्यानंतर मान्यवरांनी विचारलं की अजून काय पाहिजे? तेव्हा ते म्हणाले की आता तुम्ही एक गोल असा तांब्या आणा, जो तांब्याचा आहे. मग तो तांब्या आणल्यानंतर तो तांब्या असा त्या गुढीवरती उलटा लटकवा. तेव्हा मान्यवरांनी विचारलं याचा काय अर्थ आहे? तर त्यांनी सांगितलं संपूर्ण निराकार म्हणजेच ब्रह्मांड विश्व विधाता जो सगळ्या सृष्टीला बनवतो, तो निर्माण करता, ते ब्रह्मांड 10 दिशेला आहे. त्याचं प्रतीक म्हणजे हा तांब्या आहे. आणि तो उलटा अशासाठी घालायचा की संपूर्ण विश्व या ब्रह्मांडामध्ये आहे, या निराकारामध्ये आहे, या ईश्वरामध्ये परमात्म्यामध्येच आहे. कारण त्यानंच सगळी सृष्टी बनवली आहे. हे लोकांना कळावं. त्या निर्गुण निराकाराचं ब्रह्मांडाचं प्रतीक म्हणजे तो तांब्या आहे. आणि त्याच्यानंतर सांगितलं की आता शेवटचं म्हणजे एक हार आणा आणि त्या घोडीला बांधा. कारण हार घातल्यानंतर सगळ्यांचाच आदर होईल, सगळ्यांचाच सन्मान होईल. अयोध्येतल्या जनतेचा होईल, रामाचा होईल, रावणाचा होईल, सगळ्यांचा आदर होईल. म्हणून तो हार घाला आणि खरं तर अभिनंदन करा. अशा पद्धतीनं प्रतीक बनवा आणि प्रत्येकाच्या घरासमोर उभं करा. म्हणजे सगळ्या अयोध्येत समजेल की आमचे मर्यादा पुरुषोत्तम राम घरी परतलेत. याचं प्रतीक म्हणजे गुढी आहे. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्रतिक्रिया द्या. कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, अशा पद्धतीनं गुढीपाडवा साजरा करत गेलो आम्ही. आणि खरं तर तुम्हाला इतिहास माहीत असेल की छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक गडावरती गुढी उभारली गेली आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा सण थाटामाटात साजरा केला गेला. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानं, या माझ्या भाविक सज्जनानो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण ऐका आणि ऐकल्यानंतर खरं तर तुम्ही आशीर्वाद द्या, प्रतिक्रिया द्या. कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. आज
मर्यादेत राहणं, मर्यादेत बोलणं, मर्यादेत खऱ्या अर्थानं भक्ती करणं, ही मर्यादा खरं तर भक्तीचं दुसरं अंग आहे. छाप आणि काटा. त्या पद्धतीनं भक्तीमध्ये मर्यादा आणि भक्ती ह्या दोन्ही गोष्टी जर एकत्र आल्या तर तुमच्या घरी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष नांदल्याशिवाय राहणार नाही. प्रेमाने बोला. धन्य निरंकारजी. एवं राम कृष्ण हरी.